नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण खूप महत्त्वाचा बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की साधारणतः एमबीबीएस ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये कशा पद्धतीने होते, ही ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आतापर्यंत कंडक्ट केली जात होती, त्यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट होता येईल, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस असतात, ऑल इंडिया कोटा काय असतो, महाराष्ट्र स्टेट कोटा कशा पद्धतीने असतो, कोणते कॉलेज ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज येतात का, या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, त्याचे नियम कसे आहेत, या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याला रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार आहे हे ऑलरेडी कळालेलं आहे ना। आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितलेलं आहे 7 तारखे रोजी आपल्याला हा रिझल्ट येणार आहे। रिझल्ट आल्यानंतर लागलीच लवकरात लवकर ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होते, कारण की ऑलरेडी रिझल्ट येण्यासाठी खूप डिले झालेला आहे, खूप उशीर झालेला आहे। एका महिन्याच्या दरवर्षी रिझल्ट येतो, परंतु आता साधारणतः 1.5 महिना जवळपास जात आहे रिझल्ट येण्यासाठी। त्यामुळे पुढची ऍडमिशन प्रोसेस खूप लवकर होईल। मग ही होणारी ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते, यामध्ये काही कन्फ्युजन बऱ्याचशा पालकांचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असतं, हे क्लिअर करणं एक आपला व्हायब्रंटचा एक पार्ट आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत असणं असं आम्हाला वाटतं। त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये, जास्त डीप मध्ये सांगणार नाहीये, अगदी सोप्या भाषेमध्ये ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते हे मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील, काही गोष्टी समजल्या नाही तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायचंय, नक्कीच आम्ही त्या गोष्टीची दखल घेणार आहे आणि त्या रिलेटेड आपण पुढचा देखील व्हिडिओ पाहणार आहे। त्यामुळे आता आपण पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते। आपण एमबीबीएस ऍडमिशन प्रोसेस बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आता डिस्कस करणार आहेत मित्रांनो। तर हे पहा, आता ह्या सध्याच्या ह्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे अगदी आपण सोप्या भाषेमध्ये पाहूया। तर यामध्ये पहा की सर्वप्रथम मी पहिला पॉइंट काय सांगितलं आहे की एमबीबीएस, बीडीएस आणि आयुष हे जे कोर्सेस आहेत, या कोर्सेससाठी ऍडमिशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट काय आहे पहिली, तर विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाय होणं हे खूप गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला एमबीबीएस या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल, कुठे पण ऑल ओव्हर इंडियामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, एमबीबीएस असू, बीडीएस असू किंवा बीएमएस असू म्हणजे आयुष, या सर्व बीएमएस, बीएचएमएस त्याच्यामध्ये सर्व झालं। यासाठी ऍडमिशन प्रोसेस मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर फर्स्ट थिंग काय आहे की आपल्याला नीट क्वालिफाय होणं गरजेचं आहे। आपल्याला नीट क्वालिफाय होणं हे केव्हा कळेल तर रिझल्टच्या दिवशी कळेल। साधारणतः 18.5 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे। मग एक्झामच्या दिवशी एक्झाम झालेली आहे, आता रिझल्ट 7 तारखेला येणार आहे। मग रिझल्टच्या दिवशी काय येतं, आपला नीटचा स्कोर येतो। नीटचा स्कोर आपल्याला जो येणार आहे, सपोज 510 मार्क्स पडले तर हा नीटचा स्कोर आलेला आहे। त्यानंतर आपल्या त्याच दिवशी काय येणार आहे, ऑल इंडिया रँक येणार आहे, AIR ऑल इंडिया रँक। तुमचा एक 18.5 लाख विद्यार्थ्यांपैकी तुमचा एखादा ऑल इंडिया रँक येईल विद्यार्थ्याचा, आणि त्यासोबतच क्वालिफाईंग क्रायटेरिया प्रत्येक कॅटेगरीनुसार येत असतो। म्हणजे हा क्वालिफाईंग क्रायटेरिया आपल्याला क्वालिफाय होणं गरजेचं आहे। ते जर असेल तर आपल्याला पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग नोंदवता येतं आणि आपल्याला ऍडमिशन प्रोसेसला सामोरं जाता येतं। क्वालिफाईंग क्रायटेरिया जसा गेल्या वर्षी 138 होता, म्हणजे तुम्हाला 140 मार्क्स पडले म्हणजे कॉलेजला एमबीबीएसला ऍडमिशन भेटेलच का, असं बिलकुल नाहीये। परंतु त्या प्रोसिजरचा पार्ट होण्यासाठी, म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला कमीत कमी हा क्वालिफाईंग क्रायटेरिया क्रॅक करणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट काय कळाली की ऍडमिशन प्रोसेससाठी आपल्याला क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आता आपण ठीक आहे, क्वालिफाय तर हा मुद्दा पाहिला। आता पुढचा गोष्ट काय आहे, आता पहा नीटचे रजिस्ट्रेशन फॉर्म जो आपण ऑलरेडी फिलअप केलेला आहे, एक्झाम आणि रिझल्ट, आता एक्झाम पण झालेली आहे आणि रिझल्ट, ही सर्व जबाबदारी कोणाची आहे, एनटीएची। एनटीए काय करतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, यांच्याकडे कोणतं काम आहे तर आपलं नीटचा रजिस्ट्रेशन फॉर्म हे ऑलरेडी आपण फिलअप केलेला आहे। सेकंड गोष्ट आहे म्हणजे एक्झाम कंडक्ट करणं, एक्झाम देखील कंडक्ट झालेली आहे। थर्ड आता कोणती गोष्ट राहिली आहे, फक्त रिझल्ट बाकी आहे। या 3 गोष्टी एनटीए कडून घेतल्या जातात। म्हणजे एनटीए कोणकोणत्या गोष्टी पाहतं, फक्त तुमचा नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, फिलअप करणं, सर्व विद्यार्थ्याकडून ते पूर्णपणे व्यवस्थित कंडक्ट करून घेणं, त्यानंतर एक्झाम प्रॉपरली कंडक्ट करणे आणि त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट प्रॉपरली डिस्प्ले करणं, हे सर्व काम एनटीएचं असतं। एनटीएचं हे काम झाल्यानंतर पुढे ऍडमिशन प्रोसेसला म्हणजेच काउन्सिलिंग प्रोसेसला एक्झॅक्टली सुरुवात होत असते। म्हणजे एनटीएचा देखील आपल्याला ऍडमिशन प्रोसेस मधला रोल समजलेला आहे। आता आपण बघूया काउन्सिलिंग कशा पद्धतीने असते आणि काउन्सिलिंगचे प्रकार काय आहेत। आता हे पहा, काउन्सिलिंग 2 प्रकारची असते। एक आहे सेंट्रल काउन्सिलिंग, या सेंट्रल काउन्सिलिंगलाच आपण काय म्हणतो तर ऑल इंडिया काउन्सिलिंग देखील असं म्हटलं जातं, म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग। आणि सेकंड वन इज काय आहे, स्टेट काउन्सिलिंग, म्हणजे प्रत्येक त्या स्टेटची देखील काउन्सिलिंग असते। जसं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग आहे, तेलंगणा काउन्सिलिंग, म्हणजे प्रत्येक स्टेटची एक काउन्सिलिंग असते। अशा पद्धतीने विद्यार्थ्याला सेंट्रल काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग असे 2 प्रकार आहेत काउन्सिलिंगचे, म्हणजे सेंट्रल आणि काय आहे स्टेट।
आता आपण बघूया की पुढे कशा पद्धतीने होईल प्रोसेस. आता महत्वाचं काय आहे की सेंट्रल काउन्सिलिंग आता कोण कंडक्ट करत आहे, तर सेंट्रल काउन्सिलिंग जी आहे, सेंट्रल काउन्सिलिंग हे एमसीसी कडून कंडक्ट केलं जातं. मेडिकल काउन्सिल कमिटी, एमसीसी म्हणजे काय, मेडिकल काउन्सिल कमिटी, तर यांच्याकडून सेंट्रल काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते, म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते. आता सेंट्रल काउन्सिलिंग साठी आपल्याला महत्त्वाची वेबसाईट कोणती आहे, तर इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. महत्त्वाची वेबसाईट कोणती आहे, www.mcc.nic.in, mcc.nic.in या वेबसाईटवर आपल्याला पुढील सर्व अपडेट्स हे सेंट्रल काउन्सिलिंगचे येतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी रिझल्ट आल्यानंतर पहिली गोष्ट काय करायची आहे, या वेबसाईटच्या इन टच मध्ये राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट भेटत जातात. एमसीसी म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग कोण कंडक्ट करतं, तर एमसीसी मेडिकल काउन्सिल कमिटी हे आपलं सेंट्रल काउन्सिलिंग कंडक्ट करत असतं. आता हे आपण सर्वप्रथम डिस्कस करणार आहेत सेंट्रल काउन्सिलिंग बद्दल. आपल्याला त्याची वेबसाईट देखील समजलेली आहे. आता बघा, आता याच्यामध्ये काय दुसरी गोष्ट आहे की सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेजेस पार्टिसिपेट असतात. आता ही गोष्ट माहित असणं खूप विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आता सेंट्रल काउन्सिलिंगला आपण डिस्कस करत आहे, तर सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये पहा, सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये काय आहे, तर 15% ऑल इंडिया कोटा, 15% ऑल इंडिया कोटा, सर्व विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल. ते देखील काय असतं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर एम्स असतं, जिपमरचे कॉलेजेस आहेत, बीएचयू आहे, ईएसआयसी आहे, त्यानंतर एएफएमसी आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे सर्व कॉलेजेस हे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये असतात. जवळपास 5 ते 6 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रोसेस या सर्व युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया कोटा हे सर्व युनिव्हर्सिटीच्या काउन्सिलिंग प्रोसेस हे सेंट्रल गव्हर्नमेंट कोट्यातून आपल्याला कंडक्ट केली, म्हणजे एमसीसी ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करत असतं. म्हणजे कोणकोणतं आहे मी तुम्हाला काय सांगितलं, एम्स, त्यानंतर काय आहे जिपमर, त्यानंतर काय आहे एएफएमसी, त्यानंतर 15% ऑल इंडिया कोटा, त्यानंतर ईएसआयसी, बीएचयू, असे सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग प्रोसेस ह्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कंडक्ट केल्या जातात. सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे कोण कंडक्ट करणार आहे, एमसीसी मेडिकल काउन्सिल कमिटी. या प्रकारच्या सर्व काउन्सिलिंग प्रोसिजरला सुरुवात होणार आहे. यामध्ये काय असतात, तर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस पार्टिसिपेट असतात. यामध्ये कुठले प्रायव्हेट कॉलेज असतात का, बिलकुल नाही. यामध्ये सर्व आपण प्रोसिजर डिस्कस करत आहे सेंट्रल काउन्सिलिंगची, यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस पार्टिसिपेट असतात एमबीबीएस चे. आता यामध्ये पहा, तर आता हे तर पार्टिसिपेट आहेत, परंतु यांचे सीट्स कशा पद्धतीने आहेत, किती % सीट्स असतात हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर इथे पहा, सर्वप्रथम आपल्याला इथे जे मी सांगितलंय 15% ऑल इंडिया कोटा. आता हा 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे काय आहे हे आता आपण पहिल्यांदा डिस्कस करणार आहे. 15% ऑल इंडिया कोटा, 15% ऑल इंडिया कोटा, हे सर्व विद्यार्थ्यांनी ऐकलेलं आहे आणि लास्ट इयरचे देखील कट ऑफ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे समोर. आता 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे काय, तर पहा, जेवढे काही स्टेट आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये भारतामध्ये जेवढे स्टेट आहेत, तर त्या प्रत्येक स्टेटचे 15% सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या. म्हणजे थोडक्यात काय, एखादं कॉलेज असेल आणि त्या कॉलेजचं जर आता सपोज 100 सीट्स असतील, तर यातल्या 15% ज्या आहेत सीट्स हे आपल्याला ऑल इंडिया कोट्याला दिलेल्या आहेत आणि रिमेनिंग 85 सीट्स जे आहेत ते त्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. म्हणजे 15 सीट्स कुठून भरल्या जाणार आहे, तर ऑल इंडिया कोट्यातून, म्हणून त्याला 15% ऑल इंडिया कोटा म्हटलाय. आणि रिमेनिंग 85 ज्या सीट्स राहतात त्या स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेस मधून, काउन्सिलिंग प्रोसेस मधून त्या फिलअप केल्या जातात. म्हणजे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, 15% ऑल इंडिया कोटा, 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे काही वेगळं नाहीये. हे कन्फ्युजन तुमच्या डोक्यातून काढून टाका. दुसरं काही जणांचं म्हणणं काय की 15% ऑल इंडिया कोट्यातून आम्हाला प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेता येईल का, 15% प्रायव्हेट कोट्यातून, तर 15% कोट्यातून प्रायव्हेट कॉलेज असतात का, बिलकुल नाही. याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज पार्टिसिपेट असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये प्रायव्हेट कॉलेज बिलकुल नसतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आता आपल्याला समजलं आहे की याच्यामध्ये काय आहे, 15% ऑल इंडिया कोटा सर्व विद्यार्थ्यांना समजला आहे. त्यानंतर अजून कोणते कॉलेजेस असतात यामध्ये, तर यामध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे एम्स. आता एम्स तिथे 100% सीट साठी होतं, 15% वगैरे कोटा नसतो. 100% सीटची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस एमसीसीच्या मार्फत कंडक्ट केली जाते. त्यानंतर जिपमरचं काय, 50% सीट, जिपमरच्या काय आहेत, तर 50% सीट ह्या याच्यामधून कंडक्ट केल्या जातात आणि रिमेनिंग 50% जे आहे, रिमेनिंग 50% तर तो त्यांचा इंटरनल कोटा असतो. त्या इंटरनल कोटा थ्रू ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट केली जाते. परंतु या 50% सीट साठी एमसीसी ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करतात. त्याच्यामुळे आपल्याला एमसीसीच्या पोर्टलवरून आपल्याला 50% सीट साठी अप्लाय करता येतं. त्यानंतर 100% ऑफ बीएचयूच्या देखील ऍडमिशन प्रोसेस तिथूनच होते एमसीसी मार्फत. 15% ईएसआयसीच्या देखील सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोट्यातून फिलअप करता येतात.
त्यानंतर एएफएमसी म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे पुणेमध्ये आहे. तर यांचं फक्त रजिस्ट्रेशन, बेसिक रजिस्ट्रेशन ही प्रोसेस एमसीसी मार्फत कंडक्ट केली जाते आणि रिमेनिंग ऍडमिशन प्रोसेस ही कॉलेजच्या वेबसाईट थ्रू कंडक्ट केली जाते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा फरक आहे एएफएमसीचा. सर्वांना वाटतं की बाकीच्या अपडेट्स आम्हाला भेटत नाहीये, तर हे अपडेट्स कुठे असतात तर कॉलेजच्या वेबसाईटवरून रिमेनिंग ऍडमिशन प्रोसेस केली जाते. फक्त इनिशियलची जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे एएफएमसीची हे आपल्याला एमसीसीच्या वेबसाईटवरून कंडक्ट केली जाते. आणि त्यानंतर महत्वाचा काय आहे तर 100% सीट्स ऑफ डीम्ड कॉलेज युनिव्हर्सिटी. आता हा देखील पॉइंट महत्वाचा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आता शेवटचा हा मुद्दा सांगतोय सेंट्रल काउन्सिलिंग मधला तुम्हाला की डीम कॉलेज. सर्वजण विद्यार्थ्यांनी पालकांचं खूप कन्फ्युजन असतं की डीम कॉलेज कसे आहेत काय नाही, किंवा यांची ऍडमिशन प्रोसेस कुठल्या कोट्यातून होते. तर यांची ऍडमिशन प्रोसेस एमसीसी कंडक्ट करतात. एमसीसी म्हणजे काय, ऑल इंडिया कोट्यातून ऍडमिशन प्रोसेस होणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. मग आता किती पर्सेंट सीट्स आहे यांच्या पूर्ण 100% जागा. जर एखाद्या कॉलेजला 100 जागा असतात तर 100च्या 100 जागा ह्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एमसीसी मार्फत कंडक्ट केल्या जातात आणि तिथूनच त्या फिलअप होतात. त्याचे राऊंड असतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, तिसरा मॉपअप राऊंड असे राऊंड होतात. तर 100च्या 100% जागा तिथून भरल्या जातात. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं तर कॉलेजेस कोणते आहेत तर जसं DY पाटील सर्वांना माहित आहे कॉलेज, त्यानंतर भारती विद्यापीठ, त्यानंतर कृष्णा कराड, दीज आर द डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेस. यांची ऍडमिशन प्रोसेस ही एमसीसी मार्फतच कंडक्ट केली जाते. आणि ही ऍडमिशन प्रोसेस ज्या वेळेस सुरुवातीला ऑल इंडिया कोट्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू होते त्यामध्येच आपल्याला यांचं देखील रजिस्ट्रेशन अवेलेबल असतं. म्हणजे याचे डिपॉझिट वगैरे आहे, हे देखील ऍडमिशन प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या आपण फक्त एक सिनेरिओ पाहत आहेत की विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस कशी असते, कोणते कॉलेज कोणत्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट असतात हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचे देखील कॉलेजेस असतात, हे देखील तुम्हाला आता समजलं आहे. तर आता पाहायचं गोष्ट काय आहे महत्वाची काय तर आता ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग बद्दल मी तुम्हाला सांगत होतो कोणकोणते कॉलेज असतात तर तुम्हाला ते देखील समजलं आहे. 15% ऑल इंडिया कोटा, एम्सचे सर्व कॉलेज आहे, जिग्मर आहे, BHU, ESIC, एएफएमसीचं देखील असतं ऍडमिशन प्रोसेस आणि शेवटचं म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीची देखील ऍडमिशन प्रोसेस या मार्फतच कंडक्ट केली जाते. आता हे पाहिलं आपण कोणकोणते कॉलेज सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये असतात. आता त्यानंतर महत्वाचा काय हा एक महत्वाचा पॉइंट आहे. 2021च्या अगोदर काय होतं तर ओबीसीचं 27% रिझर्वेशन आणि ईडब्ल्यूचं 10% रिझर्वेशन हे फक्त सेंट्रल इन्स्टिट्यूट साठीच होतं. म्हणजे यामधलं जे आहे 15% ऑल इंडिया कोट्याला हे रिझर्वेशन होतं का तर नव्हतं. 2021च्या पूर्वी काय होतं फक्त ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे रिझर्वेशन फक्त सेंट्रल इन्स्टिट्यूट साठीच होतं. परंतु आता काय झालेलं आहे 2021 पासून 15% ऑल इंडिया कोट्यासाठी पण हे मंजुरी देण्यात आलेली आहे. 15% ऑल इंडिया कोट्याला हे रिझर्वेशन आधी नव्हतं ओबीसीचं आणि ईडब्ल्यूएसचं, आता देखील आलेलं आहे 2021 पासून पुढे आलेलं आहे. हे देखील आपण गेल्या वर्षी देखील हा पॉईंट सांगितलेला होता विद्यार्थ्यांना. आता पहा, आता जर सर्व रिझर्वेशन बद्दल जर चर्चा करायची झाली तर रिझर्वेशन कोणतं सेंट्रल याच्यासाठी रिझर्वेशन कशा पद्धतीने आहे, सेंट्रल काउन्सिलिंग साठी रिझर्वेशन कशा पद्धतीने आहे तर बघा एससी साठी आहे 15%, त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी किती आहे 10%, त्यानंतर ओबीसी आणि त्यानंतर एसटी साठी असतं 7.5% आणि ओबीसी साठी आहे 27%. अशा पद्धतीने हे रिझर्व आणि शेवटी आहे पीडब्ल्यू म्हणजे पीएच कॅन्डिडेट जे आहे तर त्यांच्यासाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 5% असतं. हे सर्व ह्याच्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला रिझर्वेशन ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये अशा पद्धतीने रिझर्वेशन आहेत. हे देखील विद्यार्थ्यांनी पॉईंट लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आता बघा, आता हे झालं सर्व सेंट्रल काउन्सिलिंग बद्दल मी सांगितलं. सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसी कंडक्ट करतं, सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेजेस पार्टिसिपेट असतात ते देखील सांगितलं. त्यानंतर सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये रिझर्वेशन कशा पद्धतीने असतं ते देखील मी तुम्हाला सांगितलं. आता सेंट्रल काउन्सिलिंगचे ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते याचा फ्लो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणजे रजिस्ट्रेशन, त्यानंतर चॉईस फिलिंग कशी असते, त्याचे नियम कसे असतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करत आहे आपण ऍडमिशन प्रोसेसचा फ्लो कशा पद्धतीने असतो. आता आपण टोटली सेंट्रल काउन्सिलिंग डिस्कस केलेली आहे. म्हणजे हे सर्व कोणते कॉलेजेस यामध्ये पार्टिसिपेट असतात ते देखील पाहिलेलं आहे. सर्व झाल्यानंतर यांचं कसं असतं रजिस्ट्रेशन असतं, त्यांचं रजिस्ट्रेशन, पुन्हा ऑनलाईन पेमेंट असतं. कॉलेजचं पेमेंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट करावं लागतं. पेमेंट झाल्यानंतर काय असतं कॉलेजची चॉईस फिलिंग असते, चॉईस फिलिंग, आणि चॉईस फिलिंग झाल्यानंतर आपल्याला काय असतो तर त्याचा रिझल्ट लागतो. म्हणजे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड असे रिझल्ट सुरू होतात. हे झालं त्याचा ऍडमिशनचा फ्लो. हा फ्लो तुम्हाला मी इन डिटेल मध्ये नंतर सांगणारच आहे. आता आपण सेंट्रल काउन्सिलिंग डिस्कस केलेलं आहे. याचं रजिस्ट्रेशन सर्वात सुरुवातीला होणार आहे आणि याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर याचा एखाद्या राऊंडचा रिझल्ट आला की मग पुढे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगला म्हणजे त्या स्टेट काउन्सिलिंगला सुरुवात होत असते. आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग बद्दल आपण थोडक्यात आता इथे डिस्कस करणार आहे.
आता त्या ह्याची काउन्सिलिंग कशा पद्धतीने होते ते बघूया आपण. आता बघा इथं पॉईंट मी सांगितलं, सगळ्या राज्यामध्ये एक काउन्सिलिंग ऑथॉरिटी असते जी की त्यांच्या स्टेटची काउन्सिलिंग करते. आता आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी काय होतं, सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसी कंडक्ट करत होतं. आता महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये काय, तर सीईटी सेल आहे. सीईटी सेल हे ऍडमिशन प्रोसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी DMER कंडक्ट करत होतं ऍडमिशन प्रोसेस. आता काय होतंय, ही ऍडमिशन प्रोसेस सीईटी सेलच्या मार्फत कंडक्ट होत आहे. ऍडमिशन प्रोसेस म्हणजे सर्व राऊंड कंडक्ट करणे, एव्हरीथिंग, ही सर्व प्रोसेस सीईटी सेलच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहा, आता स्टेट काउन्सिलिंग मध्ये तर आलो. आता स्टेट काउन्सिलिंग मध्ये आता MBBS आपण ऍडमिशन प्रोसेस डिस्कस करत आहे फक्त. तर आता MBBS स्टेट काउन्सिलिंग मध्ये कशा पद्धतीने 85% गव्हर्नमेंट सीट्स आणि प्रायव्हेटच्या 100% सीट्सची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र स्टेट मधून होईल. आता आपण पाहिलं की ऑल इंडिया कोट्यातून 15% सीट गेल्या, मग गव्हर्नमेंट MBBSच्या सीट्स किती राहिल्या, गव्हर्नमेंट MBBSच्या सीट्स किती राहिल्या, तर 85. आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या MBBSच्या सीट्स किती आहे, तर याची ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज नसतात, म्हणजे यांची 100% सीट्स ह्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जाणार. म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगला जेव्हा सुरुवात होते MBBS ऍडमिशन प्रोसेस, म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, नर्सिंग, फिजिओथेरपी जे काही करायचं आहे त्यांच्यासाठी बेसिक गोष्ट काय असते, आधी रजिस्ट्रेशन सर्वांसाठी असते. नीट मध्ये तुम्हाला कितीही मार्क पडू द्या, क्वालिफाय हो न हो, तरी तुम्हाला आधी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड ही प्रोसिजर असते. मग तुमचे रँक येतात. रँक आल्यानंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायला सुरुवात होते. मग ऑप्शन जेव्हा देत होता आम्ही, तेव्हा आधी MBBS, BDS सुरू होतात. मग MBBS चे करताना 85% आपल्याला फक्त MBBS गव्हर्नमेंटच्या सीट शिल्लक असतात, कारण की 15% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात आणि रिमेनिंग MBBS प्रायव्हेटच्या 100% सीट शिल्लक असतात. अशा पद्धतीने हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता हे पहा, आता गव्हर्नमेंट कॉलेजला जर हा एक फरक लक्षात घ्या की बरेचशा जणांचा कन्फ्युजन होते. आता गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर पूर्ण भारतामध्ये दोनच ऑप्शन तुमच्याकडे आहेत, एक तर ऑल इंडिया कोटा आणि दुसरा ऑप्शन आहे आपापल्या स्टेटच्या काउन्सिलिंग प्रोसेस मधून ऍडमिशन घेणं. म्हणजे काय, सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी दोनच पर्याय आहेत, एक सेंट्रल काउन्सिलिंग आणि दुसरी म्हणजे होम स्टेट काउन्सिलिंग. सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे MCC 15% ऑल इंडिया कोटा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आणि सेकंड थिंग म्हणजे आपापल्या महाराष्ट्र प्रत्येक स्टेटच्या गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करणं, त्यातूनच तुम्हाला गव्हर्नमेंट सीट भेटते. तुम्हाला कोण सांगत असेल की आम्ही या पद्धतीने गव्हर्नमेंट सीट भेटू, दुसऱ्या अशा पद्धती नाही, अशा कुठल्याही पद्धत नसते. मार्काप्रमाणेच आपल्याला आपापल्या प्रोसिजर मधूनच गव्हर्नमेंट कॉलेजची सीट भेटत असते. आता हे आपण हे पाहिलं. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, आता हे तर स्टेट काउन्सिलिंगचं देखील आपण डिस्कस केलं की कशा पद्धतीने आपण ऍडमिशन प्रोसेस करणार आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला एखाद्या MBBS कॉलेज ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते विकल्प आहेत, कोणकोणते ऑप्शन्स आहेत, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता महत्वाचं काय बघा, सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार MCC सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थी पुढील कोणत्याही काउन्सिलिंगसाठी इलिजिबल राहत नाही. म्हणजे आता काय होतं, आधी हा नियम फक्त MCC ला होता की सेकंड राऊंड नंतर तुम्हाला इधर यू हॅव टू फिक्स ऍडमिशन अदरवाइज कॅन्सल, म्हणजे तुम्हाला एकतर कन्फर्म सीट करावी लागेल अदरवाइज प्रोसेसच्या बाहेर जावं लागेल. परंतु आता काय झालेलं आहे, वर्ष 2022 पासून आता हा नियम नवीन आलेला आहे. सर्वांना त्या नियमाबद्दल माहित आहे, आपण त्याबद्दल डिस्कशन देखील केलेलं होतं. 2022 पासून स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड 2 वर पण लागू होणार आहे. म्हणजे आपल्याला स्टेट काउन्सिलिंग जेव्हा सुरू होईल आपली, तर आपल्याला सेकंड राऊंड मध्ये आपल्याला तो निर्णय घ्यावाच लागेल. एकतर सेकंड राऊंड मध्ये आपल्याला सीट कन्फर्म करावी लागेल, अदरवाइज आपल्याला ती सीट कॅन्सल करा. म्हणजे कसं होतं पूर्वी की ऍडमिशन फर्स्ट राऊंडला जायचं, ऍडमिशन भेटलं, ऍडमिशन घ्यायचं, रिटेन्शन नाही फॉर्म भरला, सेकंड राऊंडला जात होतो, पुन्हा सेकंड राऊंडला रिटेन्शन नाही भरला, तिसऱ्या राऊंडला देखील जाता यायचं. मग काही विद्यार्थी काय करायचे, काही विद्यार्थी ऍडमिशन ठेवायचे किंवा एक कट ऑफ डेट असायची की ऍडमिशन कॅन्सल देखील करता यायचं. हे कॅन्सल केली तर ती सीट ब्लॉकिंग व्हायची, पुन्हा ते कॅन्सलेशन झालेली सीट पुन्हा इन्स्टिट्यूट राऊंडला म्हणजे शेवटच्या राऊंडला जात होती. पण आता काय केलं ह्यांनी की तो नियम सर्व स्टेट काउन्सिलिंगला पण केलेला आहे. एक सेंट्रल सॉफ्टवेअर बनत आहे, त्या सॉफ्टवेअरला कोणत्याही विद्यार्थ्याचं जे कुठेही ऍडमिशन कोणत्याही काउन्सिलिंग मध्ये झालं की ते इंटिमेट होतं की ह्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालेलं आहे, त्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंड नंतर कुठेही पार्टिसिपेट करता येणार नाही. याची दखल या वर्षीपासून घेतली जाणार आहे. म्हणजे या नियमामुळे काय होणार आहे, तर सीट ब्लॉकिंग होणार नाही. त्यामुळे काय होईल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा, त्या खालच्या विद्यार्थ्यांचा, अनेक विद्यार्थ्यांचा या ऍडमिशन प्रोसेसमध्ये फायदा होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे, ऍडमिशन प्रोसेस, MBBS ची जर ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स आहेत, कोणकोणत्या काउन्सिलिंगला सामोरे जावं लागतं. आता याच्या व्यतिरिक्त काय असतं,
अदर स्टेट काउन्सिलिंग, म्हणजे अदर स्टेट काउन्सिलिंगला सुद्धा आपल्याला जाता येतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, काही ओपन स्टेट आहेत लाईक तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, युपी आहे, असे ओपन स्टेट्स आहेत जिथं आपल्याला या प्रोसेस मधून जरी नंबर कुठं लागला नाही तर काही बाकीच्या बाहेरच्या राज्यातल्या काउन्सिलिंगसाठी आपल्याला पार्टिसिपेट होता येतं आणि तिथे प्रायव्हेट सीट्स असतात, परंतु तिथे आपल्याला कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही. अशी देखील काही स्टेट्स आहेत की जिथं आपल्याला जाता येईल आणि त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला सहभाग नोंदवता येतो. थोडी जरी मार्क कमी असतील तरी आपल्याला तिथे ऍडमिशन घेता येतं. त्याचा क्रायटेरिया कशा पद्धतीने असतो, त्याचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय क्लिअर केलेलं आहे की काउन्सिलिंग दोन प्रकारची आहे. एक आहे सेंट्रल काउन्सिलिंग, दुसरी आहे आपल्या स्टेटची काउन्सिलिंग. सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेज असतात ते देखील पाहिलेलं आहे, त्यांच्या सीट्स कशा पद्धतीने असतात ते देखील पाहिलेलं आहे, त्यांचं रिझर्वेशन कशा पद्धतीने आहे ते देखील पाहिलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन कोणता येतो, स्टेट काउन्सिलिंग, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग. मग महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये एमबीबीएस करायचं असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 85 सीट ज्या राहिलेल्या, 15% सीट तर तिथून गेल्या, राहिलेल्या रिमेनिंग 85% सीटसाठी आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घेता येतो. आणि प्रायव्हेट जे कॉलेज आहेत पूर्णपणे, म्हणजे जसं की MIT लातूर आहे, मायमर पुणे आहे, सिंहगड कॉलेज आहे, तेरणा मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजेस यांना पार्टिसिपेट करण्यासाठी 100% सीटचा विकल्प आपल्यासाठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून आहे. अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसेस पाहिलेली आहे. एक्झॅक्टली ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने होते, त्याच्यामध्ये स्टेप्स कोणकोणत्या आहेत, त्यानंतर महाराष्ट्र ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशन, पेमेंट किती पद्धतीचं करता येतं, डिपॉझिट काय असतं, त्यांचे नियम काय आहेत, हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत. या व्हिडिओच्या मध्ये काही जर तुम्हाला शंका असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मला सांगा. मी त्यावरून एक नवीन व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या शंकाचं निरासन करण्याचा प्रयत्न करून देतो. या सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग हे व्हायब्रंट मध्ये आम्ही स्वतः सर्व कंडक्ट करतो. कोणत्याही विद्यार्थ्याला पालकाला स्वतः इंडिव्हिज्युअली करण्याची काही गरज पडत नाही आणि सर्व काउन्सिलिंगसाठी फीस ही एकमेव आहे. असं नाहीये की ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी आम्ही फीस वेगळी घेणार आहे, स्टेट काउन्सिलिंगसाठी वेगळी फीस घेणार आहेत, ऑल इंडिया वेटरनरीसाठी वेगळी आहे, ऑल इंडिया आयुषसाठी वेगळी असते, असं बिलकुल व्हायब्रंट मध्ये होत नाही. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व ग्रामीण भागातील सर्व पालकांचा विचार करून महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस ही फक्त व्हायब्रंट काउन्सिलिंग सेंटरची आहे आणि ऑथेंटिक माहिती, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि तुमचं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट आमच्याकडून करून दिली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलं नाहीये, टोटल 4 बॅचेस असतात, तिसरी बॅच एनरोलमेंट सुरू आहे, अजून एक बॅच पुढे रिझल्ट नंतर आम्ही सुरू करतो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगसाठी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चिंत राहा. थँक्यू सो मच.